देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री। एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचे भाजपकडून प्रयत्न सुरू। पुढच्या 48 तासात मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होणार अशी शक्यता। केंद्रात अधिवेशन सुरू असल्यानं मोदी शहा यांना वेळ मिळत नसल्यानं असं कारण देत शपथविधी लांबणीवर। मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे गटाला अजित पवार गटाकडून संपर्क झाल्याची सूत्रांची माहिती। दोन्ही गटाच्या नेत्यांची वरिष्ठ पातळीवर चर्चा। मंत्रिपदाच्या लॉबिंगसाठी महायुतीत जोर। गेल्या वेळेला मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी जोरदार लॉबिंग तर गेल्या टर्ममधील मंत्रिपद टिकवण्याचा प्रयत्न। देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची गर्दी। शिवसेना राष्ट्रवादीचे नेतेही फडणवीस यांच्या भेटीला मंत्रिपदासाठी सुरू असल्याची जोरदार चर्चा। काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची आज मुंबईमध्ये बैठक। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये होणार बैठक। महाराष्ट्रात झालेल्या मोठ्या पराभवानंतर नाना पटोलेंना काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडून तुर्तास अभय। सर्वांना सोबत घेऊन निकालासोबत जाण्याचं बैठकीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचं विधान। मोदींच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रांवर डोळे झाकून सही करणारा मुख्यमंत्री होणार। नाना पटोले यांची महायुतीवर टोलेबाजी। मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। ईव्हीएमला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। जिंकलं की तुम्हाला ईव्हीएम चांगलं वाटतं आणि हारलं की तुम्हाला ईव्हीएममध्ये छेडछाड दिसते, सुप्रीम कोर्टाचं वक्तव्य। ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी आंदोलन उभारण्याची शक्यता। पराभूत उमेदवारांशी संवाद साधताना ठाकरे यांचा सुपरवर्ड। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।